पहिले पुढे ये, त्या स्टँड पाशी जा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता गाणी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता गाणी. दगडात टाळामधुनी गायले अभंग. दगडात टाळामधुनी गायले अभंग. दगडात टाळामधुनी गायले अभंग. गोरोबाचे मडके घडले कबीराचे शेले विणले. गोरोबाचे मडके घडले कबीराचे शेले विणले. देवकीला मुक्त केले देवकीला मुक्त केले तोडून तुरुंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. द्रौपदीची साडी दिसली लज्जापती तिला गेली. द्रौपदीची साडी दिसली लज्जापती तिला गेली. भगीरथासाठी आणली भगीरथासाठी आणली स्वर्गाहुनी गंगा. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. निळा म्हणे आम्हासाठी काही नको जग जेठी. निळा म्हणे आम्हासाठी काही नको जग जेठी. पुंडलिकासाठी उभी पुंडलिकासाठी उभी चंद्रभागा. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. गायले अभंग. गायले अभंग. खूप छान गायले, मस्त, शाबास. एकच मिनिट हा. लीला मावशी आहेत आमच्या, तर त्यांनी एक लिहून पाठवलेला शुभेच्छांचा मेसेज आहे, तर तो वाचून दाखवतीये. हो हो हो. श्री अनिल पोटे व सौ मंगला पोटे यांच्या सहजीवनाला झाली 50 वर्ष. त्यांचे अभिनंदन करताना मनी होतो खूप हर्ष. असेच सुखी समाधानी राहो उभयता त्यांच्या जीवनी. हेच भावपुष्प आहे सदोदिन आमच्या मनी. असेच छान आयु आरोग्य लाभो हीच इच्छा तुम्हाला विवाहपूर्तीच्या 50व्या वर्षाच्या आम्हा सर्व जोशी कुटुंबियांच्या शुभेच्छा. परत आपण एकदम सोपं काहीतरी करणार आहोत. मग असा छान प्रतिसाद द्या सगळ्यांनी, म्हणजे मजा येईल. ओके, तर मी 3 वाक्य सांगणार आहे. आता काही कोणाला पुढे यायची गरज नाहीये. 3 वाक्य सांगणार आहेत. त्या 3 वाक्यातली 2 वाक्य खरी आहेत, 1 वाक्य खोटं आहे. तर खोटं कोणतं वाक्य आहे ते सगळ्यांनी असं सांगा मोठ्याने बसल्या जागीच. ओके, परत एकदा काही वाक्य मी नातलगांना सांगेन की तुम्ही सांगायची नाहीयेत म्हणून. आलं लक्षात? 3 पैकी 2 वाक्य खरी, 1 वाक्य खोटं. लहान मुलं खेळतात, 2 ट्रूथ्स म्हणलंय असं काहीतरी. ओके, आणि आई बाबा तुम्ही ना एक्सप्रेशन्स देऊ नका मी वाक्य सांगितल्यावर, नाहीतर लक्षात येईल त्यांच्या की काय खोटं आहे आणि काय खरं आहे. ओके, तर सुरुवातीचे 3 वाक्य जी आहेत ती अगदी सोपी आहेत. पहिलं आहे, आईला मॅचिंग करायला व प्रेझेंटेबल राहायला खूप आवडतं. एक्सप्रेशन द्यायचे नाही. कपडे खरेदी, दुसरं वाक्य, कपडे खरेदी किंवा शॉपिंग हा बाबांसाठी अतिशय नगण्य विषय आहे. आणि तिसरं वाक्य, आईला निळा रंग खूप आवडतो. बरोबर, म्हणजे याला खोटं आवडतं, गुलाबी आवडतो. ओके, तर मावशीने ओळखलंय की यातलं खोटं वाक्य हे होतं की आईला निळा रंग काही खूप आवडत नाही. बाकीची 2 वाक्य खरी होती. ओके,
पुढचं वाक्य आता त्यातलं पहिलं आहे की नातात ह्या सगळ्यांनी जरा थोडंसं आपण थांबूयात, इतरांना जमतंय का बघू, नाही तर मग घरातल्यांनी सांगायला हरकत नाही. बाबा तुम्ही ऍक्शन करू नका. बाबांनी काही काळ इंग्रजीचे क्लासेस घेतलेत, म्हणजे इंग्रजी शिकवलंय. दुसरं वाक्य आहे की बाबांनी काही काळ मराठी शिकवलंय. तिसरं वाक्य आहे बाबांचं मातृभाषेवर विशेष प्रेम आहे. तर यातलं खोटं कोणतं? ओके, बेलन काका सांगतात. खोटं कोणतं सांगा. इंग्रजी शिकवलंय हे खोटं आहे असं वाटतंय ना तुम्हाला? बाबा हे खरं आहे का खोटं आहे सांगा. हे वाक्य खरं आहे. मला जेवढं आठवतंय ह्याच्याप्रमाणे बाबा ज्ञानप्रबोधिनीमध्ये आठवड्यातनं एक दिवस जाऊन स्पोकन इंग्लिश शिकवायचे. ओके, दुसरं पण मला एक माहिती आहे. हा सांग सांग. तळेगावला जे मुलीचं वगैरे काय होता तिथं जाऊन त्यांनी इंग्लिश शिकवलेलं आहे. येस, तर बाबांनी इंग्लिश शिकवलेलं आहे, मराठी नाही. त्यामुळे मराठी शिकवलं आहे हे वाक्य खोटं आहे. ओके, आता पुढचा 3 वाक्यांचा सेट आहे. घरातल्यांनी थांबा जरा, इवन कुमंडळी सगळेजण थांबा. बाबांनी पूर्वी सिनेमातील अनेक प्रसिद्ध नटांना पत्र लिहिली आहेत आणि त्यांना पत्रोत्तरही मिळालं आहे. दुसरं वाक्य आहे बाबांना सुडोकू सोडवायला आवडतं. आणि तिसरं वाक्य आहे आईला शब्दकोडं सोडवायला आवडतं. मग खोटं कोणतं आहे? बाबांना सुडोकू सोडवायला आवडतं हे वाक्य खोटं आहे. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी की बाबांनी पूर्वी खूप सेलिब्रिटीजना पत्र लिहिलेली आहेत, तेव्हा ते ऍक्च्युअल पत्र द्यायला लागायचं आणि त्यांना त्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजच्या ऍक्च्युअल पत्रांची उत्तरं आलेली आहेत. त्यातली काही पत्र आमच्या घरात अजूनही आहेत. मस्तच, काकूंनी ते सगळं बघितलेलं आहे. ओके, तिसरा सेट, पुढचा सेट आहे 3 वाक्यांचा. आईकडे कादंबऱ्यांचा मोठा संग्रह होता. दुसरं वाक्य आहे ऑफिसला जाताना बाबा बरीच वर्ष न चुकता परफ्यूम किंवा सेंट वापरायचे. आई एक्सप्रेशन देऊ नको. आणि तिसरं वाक्य आहे अरे खरं हे झालं पण आता माझ्या प्लॅन मध्ये हे होतं, दिलीप काकांनी सांगितलेली आठवण आहे, त्यामध्ये उघड आहे की ते खरं आहे. मी ते वाक्य असं लिहिलं होतं की 6 जूनला लग्न झाल्यावर सांगलीवरनं परत येताना वराडी मंडळी पावसात अडकली होती. ते काकांनी मग असे अनुभव सांगितला, त्यामुळे ते खरं आहे हे नक्की आहे. तर आता खोटं कोणतं आहे? यातलं कुठलंच वाक्य खोटं नाहीये. तर बाबांकडे त्याचा जो आवडता आहे तो माय चॉईस. छोटीशी सेंटची बाटली बाबांच्या ड्रॉवर मध्ये असायची आणि ते न चुकता तो परफ्यूम म्हणजे तो सेंट नेहमी वापरायचे. कित्येक वर्ष वापरत होते. मला वाटतं सगळ्यात जास्त आठवणी अरुण काका बरोबर. त्यांचं लग्न झालं तेव्हा तू मला वाटतं त्यांच्या बरोबरीनेच. खूप छोटा होता काका तेव्हा. ओके, पहिलं वाक्य पुढच्या ह्याच्यातलं आईला वेगवेगळे पदार्थ करून इतरांना खायला घालायला खूप आवडतं. दुसरं बाबांना फोनवर गप्पा मारायला खूप आवडतं. आणि तिसरं बाबा उत्तम चहा करतात. हा, चहा आणि कॉफी करतात हे सगळ्यांनी ऍग्री केलंय. खोटं कोणतं आहे? मधलं वाक्य बाबांना फोनवर गप्पा मारायला आवडतात हे वाक्य खोटं आहे. कारण की बाबांचं असं म्हणणं आहे की प्रत्यक्ष भेटून गप्पा माराव्यात, फोन फक्त निरोपासाठी असतो. एकदा सगळ्यांनी फोन करून बघायचा ना, तो कसं येस, प्रत्यक्ष भेटण्यावरती जास्त जोर आहे. ही जमेची बाजू आहे त्यातली. ओके, शेवटचे 2 आहेत सेट. दोघांनाही म्हणजे आई बाबा दोघांनाही खूप मसालेदार चटकदार पदार्थ खायला आवडतात. दुसरं वाक्य आहे बाबांना शेंगोळे हा पदार्थ आवडतो. आणि तिसरं वाक्य आहे आईला जिलबी आवडते. पहिलं वाक्य खोटं आहे. येस, सगळे उत्तरे काकाकडनं येत आहेत मॅक्सिमम आणि नंतर जोशी काकूंकडनं येत आहेत. बरोबर आहे, बाबांना शेंगोळे आवडतात. आता मी हे कन्फर्म नाही केलं पण मला ऐकून माहिती आहे की त्यांना शेंगोळे आवडतात, खात्रीशीर. आणि आईला जिलबी आवडते हे मला माहिती आहे. ओके, शेवटचा आता आपण ह्या सेगमेंट मधला घेऊया. घरातील सदस्यांच्या लहान मोठ्या यशाचे, आनंदाच्या क्षणांचे कौतुक करायला, सेलिब्रेट करायला आई सदैव तत्पर असते. दुसरं वाक्य आहे रेडिओ ऐकणे हा बाबांच्या दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आणि तिसरं वाक्य आहे दिवसभर कुठेही बाहेर न पडता घरातच निवांत आरामात वेळ घालवणे बाबांना आवडते. सगळ्यांचं एकमत झालंय
कळलंय की शेवटचं वाक्य खोटं आहे. ते एका जागी स्वस्थ बसूच शकत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. धन्यवाद. खूप छान वाटलं सगळ्यांनी सहभाग घेतल्याबद्दल. यानंतर पुन्हा एकदा आपण गाण्याचा अनुभव घेऊया. मी मनीष दादाला पुढे येऊन गाणं सादर करण्याची विनंती करते. मनातल्या मोरपिसाची तुझा आहे. दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुझा आहे. बकुळीच्या झाडाखाली निळ्या तांदण्यात, बकुळीच्या झाडाखाली निळ्या तांदण्यात हृदयाची ओळख पटली सुगंधी क्षणात. त्या सगळ्या बकुळ फुलांची, त्या सगळ्या बकुळ फुलांची शपथ तुला आहे. मनातल्या मोरपिसाची तुला आहे. दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे. फुले रचिला चांद तू जुईचा, म्हणाली सचंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा. शुभ्र फुले रचिला चांद तू जुईचा, म्हणाली सचंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा. फुलातल्या त्या चंद्राची, फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे. मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे. दिल्या घेतल्या वचनाची तुला आहे. पाऊस होता सोनिया
वा, एकदम छान म्हणतात. गाण्यानंतर आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणाकडे वळणार आहोत. 50 वर्षांपूर्वीचे सोनेरी क्षण पुन्हा एकदा अनुभवण्याची आईबाबांना संधी देण्याचा हा छोटासा प्रयत्न. लग्न लावताना अनेक विधी केले जातात. मुहूर्त जवळ आल्यावर नवरा बायकोच्या मध्ये अंतरपाठ धरला जातो. प्रत्येकच विधीमागे काही ना काही धार्मिक आणि शास्त्रीय कारण आहे. अंतरपाठविषयी माझ्या ऐकण्यात आलेल्या एका वेगळ्या दृष्टिकोनाविषयी थोडक्यात सांगते. अंतरपाठ हा एक इंटेन्शनल पॉज आहे. इंटेन्शनल पॉज म्हणजे हेतुपुरस्सर घेतलेला एक छोटासा विराम. आयुष्याची नवीन सुरुवात करताना जोडीदाराबरोबर प्रवास सुरू करायच्या आधी घेतलेला हा पॉज. आजच्या काळात आपण सगळं पटकन ठरवतो, पटकन पुढे जातो, पटकन पावलं उचलतो. अंतरपाठ आपल्याला सांगतो की काही गोष्टींसाठी एक बिल्डअप असावा लागतो, कारण त्या बिल्डअप नंतर तो क्षण अजून स्पेशल, अजून खास वाटतो. आणि कदाचित आपल्या आयुष्यातही काही मोठ्या गोष्टींच्या आधी एक अंतरपाठ सारखा इंटेन्शनल पॉज घेणं खूप महत्त्वाचं आहे, जिथे आपण थांबतो, श्वास घेतो आणि मग पुढे जातो. मला वाटतं हा विचार आजच्या तरुणाईसाठी अधिक समर्पक आहे. इथे उपस्थित असलेल्या अनेक ज्येष्ठांनी आपापल्या आयुष्यात असे अनेक इंटेन्शनल पॉज नक्कीच घेतले असतील. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. तर मी आईबाबांना समोरासमोर उभं राहण्याची विनंती करते. पाणी हवंय का? 2-5 मिनिटं मंगलाष्टक होईपर्यंत एकमेकांच्या समोर उभं राहा. अनिल काका आणि विलास मामा यांना मी पुढे अंतरपाठ धरण्यासाठी बोलवते. कृपया पुढे यावे. दिनहा असे उगवला ही ईश्वराची दया. येओनी हे शुभ कार्य श्री गजमुखा सिद्धी सद्या मोरया. दोन्ही बाजू सहे वरवधू आतुर भेटावया. येई तू कुलदेवते झडकरी वात्सल्ये उपदपिता. पाठी श्री कुलदेवता सततही मांगल्य चिंती सदा. नांदा सौख्य भरे वरवधू कुर्यात् सदा मंगलम. शुभमंगल सावधान. दोन मिनिट आपण फॅन बंद करूया आणि मग लावूया. 1 मिनिट.
सनई लाव वाडीचा माझा पुढे या. आहेत का सगळ्याजणी इथे? मामी ये पुढे. हे कोण खायला असेल तर सांगा. या हाताला हात लावून करायचंय आपण सगळ्यांनी. हो आहेत आहेत. हळदी कुंकू लावायचं का? हा काकू या. हा मग इथेच का? हा औक्षण चालू असताना मावशी आशीर्वाद मंत्र म्हणणार आहे. तर सगळ्यांनी इथं उपस्थित असताना हाताला हात लावून औक्षण करा आणि मंत्र म्हणेल. यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं तमेव राजाधिपतिर्बभूव संकीर्णनागाश्वपतिर्नराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः शतञ्जीवशरदो वर्धमान शतं हेमन्तान् शतं वसन्तान् शतमिन्द्राग्निर्सविता बृहस्पतिर्शतायुषा हविषेमं पुनर्दुः शतञ्जीव शरदो वर्धमान इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुर्मरुत एनावर्धयन्ति शतमेनमेव शतात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवीतं शतमिति शतं दीर्घमायुः महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. सांभाळा सगळ्यांनी खाली वाड्या सांभाळा. हा एक फोटो काढूया या सगळ्यांनी. सनई वाढव थोडीशी 2 मिनिटासाठी वाढव. आई उखाणा घेईल. सनई बारीक करा का थोडी. आनंद तरंग अशी आज अवस्था झालेली आहे. द्यावा विश्वास एकमेकांवर, उभयतांनी करावी प्रीती, जीवे भावे साथ देताना विसरू नये संस्कार आणि नीती. लग्न म्हणजे नव्हे फक्त 2 जीवांनी हाती घेतलेले हात, तर त्याची माणसे तिची व्हावीत, तिची माणसे त्याची, हीच तर खरी साथ. नवा दिवस यावा रोज घेऊन नवी प्रसन्नता. अनिल रावचे नाव घेते खास तुमच्याकरिता. अजून एक नाव घ्यायची तयारी आहे. आज 50 वर्षे पूर्ण झाली आमच्या लग्नाला. अनिल रावच्या सहजीवनात सुखी आहे मंगला. दोन्ही नावं त्यांच्या नावात आलीच आहेत, त्यामुळे काय आता प्रश्न नाही. गेली 50 वर्ष प्रत्येक दिवस झाला चांगला, कारण माझ्या जीवनात आली चांगलीची मंगला. मस्त मस्त एकदम छान. ओके
आता आजीच्या परिवारातील जी जेनझी आणि जेन अल्फा बच्चे कंपनी आहे, कैवल्य, शार्दूल, चैतन्य, प्रिशा, सगळ्यांनी पुढे या इकडे, या साईडला या. तर ह्या सगळ्यांतर्फे एक छोटी छोटी भेटवस्तू आई बाबांना देणार आहे. आता ये कैवल्य पुढं, फुलं घेऊन ये पुढे. कैवल्य ये पुढे, आजी आजोबांना गिफ्ट करते. आता हा दे. हा ते पण दे आणि हातात राहू दे त्यांच्या. त्या तिच्या हातात द्या. तू इथं उभा राहा, जाऊ नकोस. प्रिशा ये वरती. हा फॅन सुरू करायचे सगळे. या 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 या. हा ये ये ये, आजी आजोबांना दे. इथं उभी राहा. हा इथं उभी राहा, इथं उभी राहा प्रिशा. आपल्याला फोटो काढायचा आहे सगळ्यांचा मंदिर. रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. हे मागे उभं राहा चैतन्य. दशील मिसिंग गॅस आहे आहे, मागे आहे पिशवी. थांबा थांबा. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. अमोलचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. आनंदी सहजीवनाच्या 50 वर्षांची पूर्तता. आनंदी सहजीवनाची पूर्तता आपतेष्टांच्या उपस्थितीत रंगला. मंगलमावशी आणि अनिल काकांच्या वाढदिवसाचा सोहळा. आनंद, प्रेम, स्थैर्य, समाधान, आरोग्य सदैव राहो तुमच्या सहजीवनी, हीच महाराजांकडे प्रार्थना. पूर्ण होवो तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा. अमितचे नाव घेऊन तुम्हाला देते लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. अरुण दाते ऐका. तू पण पुढे या. काळी चोळी कडकड, पुणेरी विणकर. पिल्ली होती बरी, मी नव्हते खरी. सोन्याचा राजवाडा, चांदीचं कुलूप. आत उघडून बघते तर जिरग्या तांदूळाचा भात. भातावर वरण, वरणावर तूप. तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा. चंद्रभागेला पडला वेढा. आधी आळंदीत जावा, मग पंढरीत जावा. पंढरीचे कळस आणि मनीषचं नाव घ्यायला मला नाही आळस. सुरांनी सजते प्रत्येक रागदारी, माझ्या आयुष्याचा गोड स्वर आहे असा. मोबाईल मध्ये आहेत हजारो कॉन्ट्रॅक्ट भारी. मोबाईल मध्ये आहेत हजारो कॉन्ट्रॅक्ट भारी, पण हृदयात कायम सेव्ह आहे फक्त असा. त्या भूषंगाने घेतोय. लग्नाला झाली 20 वर्षे, आठवणे आहेत भारी. जीवनाचा प्रत्येक क्षण सुंदर करते माझी गौरी. अमोल परिणिता, मधुरा अमरीश यांच्यासारखी गुणी आणि कर्तृत्ववान मुलं, चैतन्य आणि कैवल्यासारखी प्रेमळ नातवंड आहेत घराची शान. आणि अरुणरावांचं नाव घेते. अनिल भाऊजी आणि मंगला वहिनी यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आपल्यासाठी खास. आता आई, अण्णा, अक्का आणि काका यांचे आशीर्वाद. आई अण्णा म्हणजे
आमचे आई वडील आणि अक्का काका म्हणजे अनिल काकांचे आई वडील. गोंदावलेकर महाराजांची कृपा, आई अण्णांचे अक्का काकांचे आशीर्वाद, गोंदावलेकर महाराजांची कृपा अखंड राहू दे माई आणि अनिल काकांच्या पाठीशी. अनिलरावांचं नाव घेते, माझ्या मिस्टरांचं नाव अनिल आहे. अनिलरावांचं नाव घेते माई आणि अनिल काकांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसा दिवशी. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, समीचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. दीपा घेतीये सुखाणा. म्हणजे खुला आहे. सचिननी सांगितलं कविता ताई कोल्हापुरी घेणार आहे म्हणून. कुठे आहे सचिन दादा? अगं त्या दिवशी नाही सांगितलं. चला आपण पुढे जाऊया. कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. केवळ आपुल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याच्या मनात फिरून येण्यासाठी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, ज्याची त्याला द्यावी जागा वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा कुणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. लळा जिव्हाळा आत असावा नको उमाळा वरकरणी, नको घराला गर्वधनाचा लीन रहावे प्रभुचरणी. दिवसा राती परमेशाचा निवास असावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये. ही कविता म्हणजे जणू आईबाबांनी नकळत आम्हा सर्वांना त्यांच्या आचरणातून दिलेली शिकवणच आहे. आणि ही शिकवण आयुष्यभर आम्ही लक्षात ठेवण्याचा किंवा आचरणात आणण्याचा आमच्या परीने प्रयत्न करत राहू. तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात, कार्यक्रमाला मजा आली. आपण शेवटी एक छान मजेदार छोटीशी ॲक्टिव्हिटी घेऊया आणि मग जेवणासाठी आपण पुढे जाऊ शकतो. तर नाही, आता मी बरंच बोलली. ज्यांना ज्यांना फुगे फुगवता येतात अशा काही जणांना मी पुढे बोलवते. तर बच्चे कंपनी चालेल. या आपल्याला 2 ग्रुप करायचे आणि सांगते मी तुम्ही पुढे आल्यावर. अरुण काका, हां कैवल्य ये पुढे. चला या फुगे फुगवणारे सगळेजण पुढे या. सगळे दिलीप काका, सचिन दादा पुढे या, मनीष दादा. ज्यांना ज्यांना मी देते तुम्हाला 2 ग्रुप करणार आहोत आपण. येस आशिष, वेलकम. ये परिणिता, ये अभिजित, ये केदार दादा. दादा नाही थांबा, मी ते विभागणार आहे, असं नाही चालणार. पारडं एकीकडेच जड होत आहे, एकीकडेच पारडं जड होत आहे. या नाही अमरीश, ये इकडे. तू आणि अमित एका टीममध्ये ये. अमरीश पटकन इकडे. हे नाही आशिष, अमित ए जान्हवी फुगे फुगवले. फुगे फुगव या तुम्ही पुढे या. म्हणजे आपल्याला काउंट. मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी उतरून करायचंय का वरती करायचंय? तुम्ही बसा, गंमत आहे. चैतन्य शार्दूल, चैतन्य आणि शार्दूल, आपल्याला प्लेफुल म्युझिक हवंय आता. हा येस, यू कॅन स्टार्ट विथ लो व्हॉल्यूम. थांबा ना, किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 टीममध्ये 6 आणि तुम्ही